हो मी इथेच आहे आता, मी चाललो नाही. आमच्या शिफ्टला प्रॉब्लेम असा झाला, जसा पेपर सुरू झाला तसं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन आहे. पहिली गोष्ट तिथं सुरू झाली. नंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन कुठलेच दिलं नाही, कुठलंच मॅनेजमेंट नव्हतं. त्यांनी आम्हाला कोड सांगायला, पासवर्ड सांगायला सुद्धा सांगत होता. इकडे पॅसेज सुरू होऊन गेले, त्यांचा सुरू झाला, त्याच्यासोबत आमचे कसं काय सुरू झाले, पहिला प्रश्न हा. दुसरा प्रश्न, माझा पॅसेज कम्प्लीट झाला, माझी प्रिंट अर्धीच दाखवली, माझी मिस्टेक फक्त 28 आहे, मला 0 मार्क्स कसं काय. जर मला त्यानुसार जर पाहायला गेलं तर माझं ओमिशन सुद्धा काहीच नव्हतं सर. 10 लाईन माझ्या पूर्ण रेड दाखवल्या गेल्या. म्हणजे सॉफ्टवेअरला सुद्धा पूर्ण तेवढाच प्रॉब्लेम. त्यांनी कुठलाच, मी त्यांना ऍप्लिकेशन, सॉफ्टवेअर कुठल्या कंपनीला दिलं, प्रायव्हेट. आणि जेव्हा लॉग इन केल्यावरती फोटो यायला पाहिजे तुमचा विद्यार्थ्यांचं, ज्याचं नाव आहे त्याचा फोटो, तिथे फोटो सुद्धा नव्हता आमचा. आम्हाला कसं कळणार की ती परीक्षा कोणी दिली. चेकिंग पण नव्हतं, चेकिंग नाही, फोटो तिथे कॅमेरे होते, कॅमेरे चालू नाही. त्यांना मी प्रूफ मागितलं, ते म्हणतात आमची जबाबदारी नाही, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे. सॉफ्टवेअरवाले म्हणतात आमची जबाबदारी नाही, ते तुम्ही तुमचं बघा. मला म्हणे आम्ही चॅलेंज करतो म्हणे, तुमचं चुकीचं आहे. मी त्यांना दाखवू लागले माझा पॅसेज पूर्ण झाला सर, हे ऍप्लिकेशन दिलं आम्ही तिथे एवढ्या जणांना, म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स आले कमीत कमी, आणि हे एवढ्या विद्यार्थ्यांच्या आम्ही तिथं सह्या घेतल्या जेवढ्यांना प्रॉब्लेम आले तेवढ्या. आणि मॅक्झिमम महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम चालू. आणि आम्ही जेनीसी वरती आम्ही मीडियाला हे करण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही इथे या, आमचे प्रॉब्लेम आहे का. कुणीच नव्हतं. शेवटी आम्ही तिकडून इथे जवळपास 50 विद्यार्थी घेऊन आम्ही इथे जमा झालो, पण इथे हे ऐकायलाच तयार. 140 मुलांनी, पहिल्या शिफ्टच्या मुलांनी दिले एक्झाम, एकही मुलगा पास नाही. ज्या मुलांनी पूर्ण रेड गेट मार्क येते आणि पूर्ण 140 मुलं फेल येतात. शक्यच नाही. जेव्हा सगळ्या मुलांनी येतो मी आज मला 2 मिनिट माझी पण झालीये, माझी पण झालीये. मी येईल ना, मी बोलेल. माझी पण परीक्षा झालीये सर. दुसरा प्रॉब्लेम असा, जेव्हा मी त्यांना विचारतीये की मला प्रॉब्लेम आहे, आम्ही ऍप्लिकेशन दिलंय, ते एक जण पण रिसिव्ह द्यायला तयार नाही की आम्ही तुम्हाला ऍप्लिकेशन देतो. ते मला ऍप्लिकेशन देऊन द्या आमच्याकडे, सही द्यायला तयार नाही. त्याच्यावर शिक्का अजूनही नाहीये सर. का तर ते म्हणे रविवारच्या दिवशी शिक्का कुठून आणणार. मला रविवारच्या दिवशी परीक्षा कसं काय ठेवली, हे उत्तर मला तिथे मिळालं. मला फक्त सही मिळाली, ते पण जज म्हणे की आहे, जज होते तिथलचे माननीय जज. त्यांनी सांगितलं ऍप्लिकेशन द्या, पण सही तुम्ही मॅनेजमेंटवाल्यांची घ्या. एमजीएम वाले त्यांच्याकडे, एमजीएम वाले म्हणतात तुम्ही जज साहेबांची घ्या. मी पहिल्या शिफ्ट पासून शेवटच्या आतापर्यंत तिथं फिरत होते सर. 3 तासापासून आम्ही सकाळच्या नाश्त्यावर सुद्धा नाही गेलो सर परीक्षेत.